पुन्हा स्वतःच्या नवऱ्याला अटकलीस होय तू? हा, कुठं आलाय का तुझ्यात कोडगेपणा ह्यो? अगं कुठल्या जन्माचा राग काढतीस माझ्या लेकावर? काय बिघडवलं तरी तुझं? उलट तूच त्याच्या आयुष्याची वाट लावलीस. त्याच्या आयुष्यात कायमची चाललीस तर जा की गप गुमान. कशाला माझ्या लेकाला त्रास देतेस तू? ओ साहेब, ओ तुमच्या माहितीसाठी ही डेबेट जेव्हापासून आमच्या घरात आली की नाही तेव्हापासून एक बी गोष्ट चांगली घडली नाही बघा. एक मिनिट, तुमचं काहीतरी गैरसमज होतोय. सत्याला मंजूने अटक नाही केली आहे, तर गस्तीवर असणाऱ्या आमच्या पोलिसांनी अटक केली. नाही, तुम्ही तिला सारखा दोष देऊ नका. तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमच्या वकिलाला बोलवा. वाघमारे, जरा माझ्या केबिन मध्ये बोलायचं तुमच्याशी. या. वाघमारे, सत्यावर आरोप करायच्या आधी एकदा विचार करा. कारण काय, मी त्याला जेवढं ओळखतो ना त्याच्यावरून एकच सांगेल की तो उगाच वादावाद घालणारा मुलगा नाहीये. उगाच मारामारी नाही करणार. आता तुमचा नवरा आहे म्हणून त्याच्या विरोधात तक्रार केली नाही असं नाही. काय, प्रायमरी टेस्ट मध्ये ही मुलंच दारू पिली होती आणि बलमाच्या सांगण्यावरून यांनीच मारामारीला सुरुवात केली होती. वाघमारे, आता तुम्ही ठरवा काय करायचं ते. द बॉल इज इन युअर कोर्ट. सांगा काय करायचं. सर, जर त्याची चूक असेल तर तक्रार दाखल करावीच लागेल. मारामारी करणं पण चूकच आहे ना. वाघमारे, या परिस्थितीला समजून घ्या, स्मार्टली विचार करा. असं करून ना त्या मम्मीला पण कारण देता तुम्ही, तुम्हाला नाव ठेवायला, आणि सत्याचा रोषही ओढून घेता लोकच. विचार करा वाघमारे. सर सॉरी, पण आम्हाला दीदीशी जरा महत्वाचं बोलायचं होतं. आम्ही आत येऊ का? हा, या. वाघवान मॅडम, सत्याची खरंच काय चूक नाही. तुम्ही इथनं गेल्यानंतर आम्ही दोघं तिथेच होतो. तो रडायला चालू केला आणि हा, बस बस, कळालं मला. त्याची काय चूक नव्हती ना. त्या पोरांनीच त्याला उकसवलं, बरोबर? हो. सर, जर खरंच त्याची चूक नसेल तर तक्रार नको दाखल करायला. मी हेच तर सांगत होतो. ठीक आहे,